त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी प्रणाम करतो, नमस्कार करतो। खरं म्हणजे सत्ता कोणाच्या हातात असली पाहिजे याबद्दल तर अनेक गोष्टी सांगता येतील, पण सत्ता कोणाच्या हातात असू नये याचं उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर ते वसई विरारची महानगरपालिका आहे। ज्या प्रकारे या महानगरपालिकेचा उपयोग हा केवळ एटीएम म्हणून करण्यात आला, एटीएम म्हणून केवळ आपला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली घरं भरण्याचं जे काम या महानगरपालिकेतून झालं, त्यामुळेच कुठेतरी या शहरांची जी परिस्थिती आहे ही आपल्याला अतिशय खराब अशा पद्धतीनं पाहायला मिळते। विकासाची जी गती MMR रिजन मधल्या इतर महानगरपालिकांची आपण पाहतो त्या तुलनेमध्ये सर्वात कमी गती आपल्याला या महानगरपालिकेची पाहायला मिळते। भ्रष्टाचार, गुंडागर्दी, लोकांना धमकावणं अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी पाहिल्या आणि जाणीवपूर्वक लोकांना एकीकडे अवैध बांधकाम करायला लावायचं आणि मग दुसरीकडे धमक्या द्यायच्या, त्या धमक्या देऊन पुन्हा निवडून यायचं, अशा पद्धतीनं एका अतिशय वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं म्हणजे एक काळ आपण बघितलेला आहे, ही अशी एक मुंबईसाठी धडपडणारी अशा प्रकारची नगरी होती। केळी, दूध, भाजीपाला अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणून यायच्या। मेहनत, प्रामाणिकपणा, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या। पण कालांतराने जेव्हा या ठिकाणी दहशतीचं राज्य तयार झालं आणि त्यातून मग हे शहर, ही महानगरपालिका, हे सगळं क्षेत्र वेगळ्याच करण्याकरता ओळखायला जायला लागलं। या ठिकाणी खून, मारामाऱ्या, दरोडे, वेगवेगळ्या प्रकारचे धंदे, रेती माफिया, टँकर माफिया, रॉकेल माफिया। पुढच्या काळामध्ये आपली बुलेट ट्रेन येते। या बुलेट ट्रेनच्या निमित्ताने आम्ही हा निर्णय केलेला आहे की या बुलेट ट्रेनचे जे स्टेशन्स आहेत हे केवळ स्टेशन असणार नाहीत, तर बुलेट ट्रेनच्या स्टेशन जवळ BKC सारखा बिझनेस डिस्ट्रिक्ट आम्ही तयार करणार आहोत, ज्यातनं लाखो तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल, त्यांना रोजगार मिळेल आणि त्या माध्यमातून एक रोजगार युक्त अशा प्रकारची वसई विरार ही महानगरपालिका आपल्याला या निमित्ताने पाहता येईल। वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता 4 आरोबी आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत। त्यातल्या 2 आरोबींना मान्यता मिळाली आहे। 563 कोटी रुपये आपण दिलेले आहेत। MMRDAच्या माध्यमातून हे काम आपण करणार आहोत। उरलेले 2 आरोबी आणि 7 प्रमुख ठिकाणी उडान पूल बांधून आपण या शहराला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यासोबत 40 मीटर रुंद अशा प्रकारचा रिंग रूट तयार करून आपण नालासोपारा पश्चिम ते वसईचा सन सिटी अशा प्रकारची ही जोडणी त्या ठिकाणी करणार आहोत की ज्या माध्यमातून आपल्या इथे ट्रॅफिकचं कंजेशन हे दूर झालं पाहिजे। नालासोपाऱ्यामध्ये त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण तयार करणार आहोत। 250 कोटी रुपये त्याकरता आपण देतो। याकरता आमच्या राजनजींनी महापालिकेची जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती, ती देखील आपण विनाशुल्क हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमच्या खासदार साहेबांनी देखील मोठा पाठपुरावा केला आणि त्यासोबत आपल्याला मी सांगितलं की या ठिकाणी नालासोपारा पश्चिम आणि वसई रोड पश्चिम इथे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून व्यवस्था उभी करणार आहोत। विरार पश्चिम मध्ये 65 कोटी रुपयाचा ITI आपण तयार करतो, ज्यामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमातून या शहराचं चित्र बदलण्याचं काम आम्ही करतो। आपल्याला कल्पना आहे इथली एक अजून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरांसारख्या योजना दिल्या,
सांगितलं, प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी रोज मुबलक आलं पाहिजे. प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार योजना असली पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. STP असलं पाहिजे. जवळजवळ 50,000 कोटी रुपये मोदीजींनी आपल्याला दिले आणि वेगवेगळ्या शहरातली कामं आपण सुरू केली आहे. आता आपण देहरजीचा प्रकल्प पूर्ण करणार आहोत. यासोबत या सगळ्या MMR रिजन करता शिलार आणि पोशीर अशा पद्धतीचे 2 नवे त्या ठिकाणी डॅम आपण तयार करतो. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, पुढच्या काळामध्ये MMR रिजनच्या महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः वसई विरार महानगरपालिकेमध्ये आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येक घरी रोज नियमित स्वच्छ पिण्याचं पाणी आलंच पाहिजे आणि त्याकरता जो काही निधी या ठिकाणी लागेल तो विधी देण्याचं काम आम्ही करू. आम्ही आपके लिए बहुत बड़े सपने देखे हैं. आपके लिए घर का सपना भी देखा है, छोटा छोटा नाली का, गार्डन का, पानी का वो सपना भी देखा है, स्कूल का सपना भी देखा है. लेकिन आने वाले समय में चौथी मुंबई ये यहाँ तैयार होगी, ये सपना भी हमने देखा है. पर ये सपना पूरा करने का दायित्व आपका है. हम तो कर रहे हैं, पर जो आशीर्वाद लोकसभा में, जो आशीर्वाद विधानसभा में आपने दिया, वही आशीर्वाद अगर महानगर पालिका में मिलेगा तो मैंने बोल दिया है, वसई विरार आता थांबणार, वसई विरार आता थांबणार, वसई विरार आता थांबणार नाही. हे इतके हुशार आहेत. इतके वर्ष महानगरपालिका निवडणुका आल्या की तुम्हाला घाबरवतात, तुमचं पाणी बंद करून टाकू, तुमचं घर पाडून टाकू, ते आले तर तुमचं घर पाडून टाकतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घर देणाऱ्यांपैकी आहे, घर घेणाऱ्यांपैकी नाही आहे. देण्याची दानत असलेले लोक आहोत आम्ही. फक्त आमच्याकडे येऊ द्या या संस्कृतीचं नाही. इकडे लेना बँक नाही आहे, फक्त देना बँक आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. इथल्या एक एक गरीबाचं घर हे त्या ठिकाणी वाचवून अधिकृत करून हा संपूर्ण वसई विरार आणि नालासोपाऱ्याचा सगळा जो भाग आहे, या भागाला अधिकृतरित्या विकसित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आता या वसई विरार नालासोपाऱ्याची आपल्याला जी ओळख नवीन करायची आहे, ती ओळख ही बुलेट ट्रेनची ओळख करायची आहे. ती ओळख ही मेट्रोची ओळख करायची आहे. ती ओळख ही भाईंदर पासून विरार पर्यंत उत्तम ते विरार हा सागरी महामार्ग तयार करून या ठिकाणी ही ओळख आपल्याला तयार करायची आहे. आणि म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे. अकेले वाढवण के कारण 10 लाख लोगों को रोजगार मिलने वाला है और उसका पहला लाभार्थी वसई विरार होने वाला है. ये तीसरी मुंबई होगी, तीसरी मुंबई. और मैंने ऐसी घोषणा की थी कि वाढवण के पोर्ट के साथ साथ देश का पहला ऑफशोर एयरपोर्ट भी हम तैयार करेंगे. हमने, आप मेरी बात पूरी सुन लो, हमने अभी वहां पर एयरपोर्ट बनाने के लिए एक कंसल्टेंट अपॉइंट किया. उसका प्राइमरी स्टडी हमने किया है, लेकिन साथ साथ हमको ऐसा भी लगता है कि वहां की जगह ये एयरपोर्ट हम विरार में भी बना सकते हैं. और इसलिए कंसल्टेंट को हमने अभी ये काम दिया है कि विरार और वाढवण ये दोनों जो स्पॉट है, यहाँ पर ऑफशोर एयरपोर्ट कहाँ पर फिजिबल होगा, इसका वो हमको रिपोर्ट दे और उस रिपोर्ट के आधार पर
या तो एयरपोर्ट वाढवण में बनेगा या फिर एयरपोर्ट विरार में बनेगा। दोनों में से एक जगह तो बनेगा। अगर वाढवण में बनेगा तो विरार से वाढवण तक एक और कोस्टल रोड जाएगा, सीधा 20 मिनट में हम लोग वहां जा पाएंगे। और विरार में भी बनेगा तो वाढवण से कोस्टल रोड विरार तक आएगा। इसकी कनेक्टिविटी हम करेंगे। इसलिए हमने आपके लिए बहुत बड़े सपने देखे हैं। आपके लिए घर का सपना भी देखा है, छोटा छोटा नाली का, गार्डन का, पानी का, वो सपना भी देखा है, स्कूल का सपना भी देखा है। लेकिन आने वाले समय में चौथी मुंबई ये यहां तैयार होगी, ये सपना भी हमने देखा है। पर ये सपना पूरा करने का दायित्व आपका है। हम तो कर रहे हैं, पर जो आशीर्वाद लोकसभा में, जो आशीर्वाद विधानसभा में आपने दिया, वही आशीर्वाद अगर महानगर पालिका में मिलेगा तो मैंने बोल दिया है, वसई विरार आता थांबणार, वसई विरार आता थांबणार, वसई विरार आता थांबणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।